प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली लोकसभेनंतर सर्वात चर्चेला आलेला मिरज विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात तब्बल 3 वेळा आमदार राहिलेले सुरेशभाऊ खाडे यांच्या समोर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हेच आव्हान सध्या महाविकास आघाडीपुढे निर्माण झाले। गेल्या काही कालावधीत अनेक घडामोडी घडल्या। या घडामोडीमध्ये लोकसभेत विशाल पाटील हे अपक्ष उभे राहिल्यानंतर अनेक गटांचा छुपा पाठिंबा मिळाला, तर अनेकांनी गट सोडून विशाल पाटील यांच्यासोबत हात मिळवणी केली। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघाचे चित्र अत्यंत स्पष्ट होतं। ऐनवेळी बाळासाहेब होनमोरे हे एकमेव सुरेश खाडे यांच्या विरोधात असल्यानं लढत दुरंगी झाली। गतवेळी विधानसभेला सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून जवळपास बेळंकीचे मठपती शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती। मात्र ऐनवेळी गोंधळ निर्माण होऊन महाराजांची उमेदवारी अर्ज भरण्याआधीच रद्द झाला। यावेळी महाराज उमेदवार असणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांचा पर्यायी उमेदवार म्हणून CR सांगलीकर यांना प्रथम पसंती होती। मात्र त्यावेळी सांगलीकर यांनी मी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याने केवळ काँग्रेसच्या चिन्हावरच ही निवडणूक लढवेल ही अट ठेवल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झाला। यावेळी जयंत पाटील व अन्य नेत्यांनी समजूत काढून अखेर बाळासाहेब होनमोरे यांना विधानसभेच्या बोहल्यावर चढवलं। अत्यंत कमी वेळ मिळाल्याने होनमोरे यांनीही लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही। स्वाभिमानी संघटनेची बॅट हातात घेऊन अखेर बाळासाहेब होनमोरे मैदानात उतरले। काही फरकाने होनमोरे यांचा पराभव झाला। मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे बाळासाहेब होनमोरे हे यंदाही विधानसभेसाठी इच्छुक आहेत, तर मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले विज्ञान माने हे लोकसभेपासून विशाल पाटील यांच्या संपर्कात आहेत। त्यांनी जाहीरपणे विशाल पाटील यांचा लोकसभेला प्रचारही केला। मात्र ते मूळचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी राहिलेले आहेत। तर महाविकास आघाडीतून यंदा विधानसभेला सिद्धार्थ जाधव हे सुद्धा इच्छुक असणार आहेत। सिद्धार्थ जाधव यांनी याआधी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली आहे। यानंतर गेल्या काही काळात त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले। यंदा ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। मात्र तसा मूळचा काँग्रेससाठी हक्काचा उमेदवार व तिन्ही वेळेस काँग्रेसकडूनच उमेदवारी मिळावी असा अट्टहास असणारे उद्योगपती CR सांगलीकर यंदा काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलंय। कारण लोकसभेला विशाल पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण तालुक्यात प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली। सध्याही ते लोकांच्या संपर्कात आहेत। काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले उमेदवार व प्रसंगी पक्ष सोबत बंडखोरी करून एक वेळ उमेदवार अपक्ष उमेदवार म्हणून लढलेले सांगलीकर हे अद्याप काँग्रेस सोडून इतरत्र कोणत्याही पक्षासोबत गेलेले नाहीत। ही त्यांची यंदा विधानसभेसाठी जमेची बाजू असणार आहे। एकनिष्ठ, प्रामाणिक व पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत असणारी त्यांची मजल या गोष्टी त्यांना यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत जमेची बाजू असू शकतात। सध्या त्यांच्या शांत व संयमी भूमिकेमुळे पुढील डावपेच अंदाज अद्याप येऊ शकत नसला तरी विधानसभेचे रिंगण मात्र मूळचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षाच्या उमेदवारीवरून सुरुवातीस रंगणार आहे हे निश्चित।